का रांजले गांजले त्यांशी म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा देव लखीचे जाणावा. संत तुकारामांनी म्हणलेल्या ओवी आहेत. या अभंगातून ज्यांनी जे व्यक्त केले असा प्रत्यय आपल्या या जाम नगरीमध्ये आज स्नेह संगमच्या माध्यमातून आपणा सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आज या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष लाभलेले जे उच्च विभाषित आहेत आणि ज्यांना संपूर्ण विषयाचं असं ज्ञान आहे असे श्री डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, ज्यांनी थोड्यापूर्वी आपली सर्वांची परवानगी घेऊन या ठिकाणून आपल्याला मार्गदर्शन करून गेले असे शिवाचार्य महाराज सिद्धरामजी शिवाचार्य महाराज बेटमेगुरेकर, नामदेव महाराज दापकेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले हाफिज गुलाम राजधानी साहेब, सय्यद सादिक अल्ताफ हुसेन साहेब, आपल्या विभागाचे माजी आमदार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर साहेब, ज्यांनी आताच आपल्या कणखर वाघिणीतून आपल्याला मार्गदर्शन केले असे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी दशरथजी लोहवंदे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार माननीय राजेशजी जाधव साहेब, आपल्या तालुक्याचे उपक्रमशील असलेले पीआय माननीय लक्ष्मणजी केंद्र साहेब आणि आपल्या गावचे भूमिपुत्र असलेले आणि देगलूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असलेले मारुती मुंडे साहेब आणि आपल्या गावचे भूमिपुत्र भारतातच नव्हे ज्यांची साता समुद्राकडे पलीकडे ख्याती असे सर्पपुत्र म्हणून असलेले आमचे डॉक्टर दिलीपजी पुंडे साहेब, या भागाचे ज्येष्ठ मान्य शिवरेंजी पाटील कांबळेकर, डॉक्टर अशोकजी बैरवान, डॉक्टर श्रीरामे साहेब, श्रीहरी गोगेमवार, डॉक्टर नितीनजी आंबेकर, डॉक्टर ज्ञानेश्वर कोले साहेब, माननीय मनोदीनजी पिंजारी, मनोजी गौड, बाळासाहेब कुंड, सय्यद मोजीन पत्रकार, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र, मसना पाटील जाधव, राम पाटील मोरे, शौकत पठाण, डॉक्टर रामकृष्णजी बदने अतिशय चांगल्या प्रकारे जे सूत्रसंचालन करत आहेत असे आमचे या ठिकाणी स्नेहमिलन कार्यक्रमाला समितीचे सर्व या ठिकाणी सदस्य आणि ज्या जामनगरीमध्ये अध्यक्ष महाराजांची परवानगी घेऊन मी थोडस नावं घेतो, कारण मी पहिली वेळेस जामनगरीमध्ये आलेलो आहे. त्यांचे नाव घेणं मला क्रमप्राप्त आहे. अशा अनिलरावजी कोलेसर, बाळासाहेबजी पुंडे, मनोदीनजी पिंजारी, नागरावजी मोरे, बालाजी कोलेसर, हसना जाधव, महादेव वंजे, रवी कटारे, विश्वनाथजी वंजे, आमचे रामरावजी मोरे, बालाजी मोरे, विठ्ठल देशमुख, कृष्णकुमार एरपुरवाड, बाबर कासार, मुजीब भाई, आमचे रोशनजी अली, रब्बानी मुजावर, यशवंत सोनकांबळे, श्रीरामजी शिकारे, जब्बार पटेल, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जामनगरीतील सर्व आमची ज्येष्ठ मंडळी, आमची तरुण मित्र मंडळी, या पंचक्रोशीतून उपस्थित असलेली सर्व मंडळी, सर्वजणांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आताच बदने सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावा. हे साने गुरुजींची कविता आपल्या शाळेमध्ये आपण रोज या ठिकाणी प्रार्थनेच्या पहिला आपण सर्व मुलं या ठिकाणी म्हणत असतो. मग जे मुलं सर्व प्रार्थना करतात, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. शाळा मधले जे मुलं आहेत ती सर्व धर्मीय आहे आणि ह्या कवितेच्या माध्यमातून त्या सर्व धर्मीय मुलांना एक संदेश जातो
की बा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, आणि तो खरा धर्म ही माणुसकी आहे. आज या ठिकाणी स्नेह संगम जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, काल परवाच आपली रमजान ईद होऊन गेली, काल महात्मा फुले जयंती यांची साजरी झाली, आज हनुमान जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परवाच्या दिवशी आपल्याला सर्वांना साजरी करायची. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच महिन्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती आपल्याला आहे. म्हणजे या सर्व थोर महापुरुषांची जी जयंती आहे आणि आपल्या सर्व समाजाचे जे उत्सव आहे, याचा एक संगम या ठिकाणी स्नेह संगम जामवासियांनी आयोजित केला. मी खरं तर सर्वप्रथम या समितीचे हार्दिक असे आभार मानतो, त्यांचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो की एक चांगला कार्यक्रम, सुरेख कार्यक्रम आपल्या या जाम नगरीमध्ये आपण आयोजित केला. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना संदेश गेला पाहिजे की स्नेह संगमाच्या माध्यमातून जामवासियांनी एक आदर्श या ठिकाणी आपल्या भागामध्ये घडून आलेला. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेच गोष्टीचा उहापोह या ठिकाणी झाला की बाबा बरेच व्यक्तींनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. आज माणुसकी हा धर्म जर आपण या ठिकाणी पाळला, मला वाटतं आज माणुसकी हाच धर्म आपल्यामधून कुठेतरी लुप्त पावत आहे, कमी होत आहे. माणुसकी वरचीवर कमी होत आहे. आज आपल्याकडे संपत्ती झाली पण माणुसकी कुठेतरी कमी होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. एखाद्या रस्त्यावर कुठे जर ऍक्सिडेंट झाला तर आपण गाडीत चाललो तर तो ऍक्सिडेंट कोणाचा झाला, त्याला काय गरज आहे, किती लोक आपण त्या ठिकाणी मदत करतो. आज बरीच लोक त्या ठिकाणी फोटो काढण्यात व्यस्त असतात, कोणी फेसबुकवर टाकते, कोणी सोशल मीडियावर टाकते, पण त्याला तत्परता दाखवून गाडीत नेऊन दवाखान्यात दाखवण्यासाठी खूप कमी लोक त्या ठिकाणी असतात. पूर्वीच्या काळी जर आपण गावामध्ये जर वातावरण बघितलं तर त्या ठिकाणी एखाद्या रहीमच्या घरी जर ईद मिलापचा कार्यक्रम असेल तर तो रहीम सगळ्या गावातल्या मित्रांना चल श्याम चल राम सगळ्यांना म्हणून त्या ठिकाणी घरी जाऊन शिरकुमा खाऊ घालायचं. आणि आपणही तेवढ्याच आत्मीयतेनं जाऊन अरे भाई आज रहीमच्या घरी शिरकुमाचा कार्यक्रम आहे, आपल्याला सर्वांना जायचंय म्हणून आपण वाट बघायचो. एखाद्या श्यामच्या घरी जर दिवाळीच्या फराळ असेल तर चलो रहीम चाचा चलो, सगळ्याला चाचा म्हणून सगळ्यांना आपण म्हणून बोलून त्या ठिकाणी दिवाळीचा फराळ आवडीनं सर्वजण सर्व समाजाची मंडळी म्हणून या ठिकाणी खायचो. पण ती गोष्ट आज या ठिकाणी लुप्त पावत आहे. का पावत आहे याचा खरा विचार खरं तर या ठिकाणी करणं खूप काळाची गरज या ठिकाणी आहे. मागे आम्ही मागच्या महिन्यामध्ये भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आम्ही साजरा केला लोहबंदे साहेब. त्या ठिकाणी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील आले होते आणि त्यांनी खूप चांगलं या ठिकाणी व्याख्यान दिलं. आपण होतात का त्या कार्यक्रमात की अमृत महोत्सव साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले ते 25 वर्ष या ठिकाणी भारतामध्ये होतात आणि 75 वर्ष आपण या ठिकाणी साजरं केलेलं आहे. आणि 75 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि आज आपण 75 वर्ष मोठ्या देशामध्ये हर्षोल्लासामध्ये त्या संविधानाचं साजरं करत असताना निश्चितच त्या संविधानाची कार्यमीमांसा या ठिकाणी झाली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं या ठिकाणी संविधान भारताला दिलेलं आहे तो कितपत या संविधानाचं काम या 75 वर्षामध्ये झालेलं आहे. आज आपण बघतो की या ठिकाणी बरेच उत्सव आपण साजरा करतो. गावामध्ये एखादं लग्न कार्य या ठिकाणी साजरं होत असताना पूर्वीच्या काळी आपले सर्व गावातली मंडळी या ठिकाणी एखाद्या कुटुंबातलं लग्न आहे म्हणून झटायची. पण आज त्या गावातली किती मंडळी झटतात. एखाद्याला अडचण आली तर गाव सगळे एकत्र व्हायचं. आज किती माणसं त्या ठिकाणी व्यक्ती त्या अडचणीच्या कामाप्रसंगी या ठिकाणी एकत्र येतात. ही जोपर्यंतची माणसातली धुरी जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत खरा मिलन होणार नाही असं मला या ठिकाणी पुण्य व्यक्त व्हायचं की माणसातली कटुता जोपर्यंत आपण कमी करणार नाही
तोपर्यंत आपल्याला मिलन होणार नाही। पण आज या ठिकाणी जामनगरीमध्ये डॉक्टर पुंडे साहेबांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जो आपण स्नेह संगम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, असे कार्यक्रम जर गावागावात झाले तर मला वाटतं इथं जे आमचे केंद्रे साहेब बसलेले आहेत आणि मुंडे साहेब बसलेले आहेत, त्यांचं काही काम राहणार नाही। त्यांना फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं यापुढे राहील असं मला वाटतं। पण ते गावागावामध्ये जो एकोपा आहे तो आपण सर्वांनी तयार केला पाहिजे। आज बऱ्याच गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत। आज एखादी बातमी आली तर आपण काय करतो, वाचतो आणि त्याला पुढे फॉरवर्ड करून टाकतो। पण त्या बातमीमध्ये सत्यता किती आहे याची पडताळणी आपण करायला पाहिजे। कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची बातमी बऱ्याच गोष्टीमध्ये आपण बघतो की फेसबुक सोशल मीडिया ह्याच्या माध्यमातून कुठून तरी बातमी येते, आपण वाचतो, वाचल्यावर आपण निश्चितच ती बातमी वाचल्यावर आपल्याला राग येते आणि आपण पुढे 4 मित्राला पाठवतो। पण ही बातमी किती खरी आहे, कशी आहे, एखाद्या गोष्टीची त्याची खोलापर्यंत जाऊन आपण त्याची शहानिशा केली पाहिजे, तरच अशा गोष्टीला कुठेतरी वाव मिळणार आहे। आणि सण उत्सव साजरा करताना आता एक नवीन आपण बघतो प्रथा आलेली की कोणत्याही महापुरुषाची आपण एखादी जयंती साजरी करत असताना की ठराविकच महापुरुषांचे नाही बाबा, आता प्रत्येकाने ते वाटून घेतल्यासारखे झाले की ह्या महापुरुषांची जयंती त्यांनी करावी, त्या महापुरुषाची जयंती त्यांनी करावी, त्या महापुरुषाची जयंती त्यांनी करावी। हे आपल्या डोक्यातून जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये माणुसकी निर्माण होणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, आपण खूप वेळ झाला इथं बसलेला आहात। या ठिकाणी आपला जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या जामनगरीमध्ये प्रथमच आलेला आज मी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जिथं जिथं या ठिकाणी याच्या पूर्वी एप्रिलमध्ये मागच्या वर्षी म्हणजे माझी पोटनिवडणूक होण्याच्या पूर्वी आपण स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपला या जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून दिला होता। पण या ठिकाणी नीतीला मान्य नव्हतं, अल्पावधीत खासदार साहेब त्या ठिकाणी ऑगस्ट मध्ये निधन पावले। त्यांचे जे राहिलेले स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मला या ठिकाणी परत त्यांच्या वारस म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे। आणि मी आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो, कारण मी कोणत्याही सभागृहाचा डॉक्टर पुंडे साहेब कोणत्याही सभागृहाचा सदस्य नव्हतो, ना ग्रामपंचायत सदस्य, ना नगरपालिका सदस्य, ना जिल्हा परिषद कोणताही सदस्य नव्हतो। पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि वडिलांच्या पुण्याने सर्वांच्या ह्याच्याने आज आपला जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण संसदेमध्ये पाठवला। आणि योगायोगाने संसदेमध्ये गेल्यानंतर मला सर्वात पहिलं संधी बोलण्याची जर मिळाली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांविषयी या ठिकाणी मी संधी या ठिकाणी सगळ्यात पहिलं देशाचं सर्वोच्च सभागृह, मी कोणत्याही सभागृहात गेलेलो नव्हतो, त्या ठिकाणी देशाचे रथी महारथी सर्व ज्येष्ठ मंडळी त्या सभागृहामध्ये बसलेले आहेत। आणि मी सर्वात प्रथम त्या सभागृहामध्ये गेलो, मी फक्त 8 दिवस त्या सभागृहाचं कामकाज बघितलं आणि 8 दिवसानंतर पहिला प्रयत्न केला आणि ठीक आहे आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारावा। मी हिम्मत करून त्या ठिकाणी पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला आणि मी प्रश्न उपस्थित केल्यावर एक महिन्याने मला पत्रही आलं केंद्र शासनाचं की बाबा नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला, केंद्र शासनाचा जो हिस्सा होता पीक विम्याचा तो आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केलेला आहे। तो अधिकारी येऊन मला भेटले। असे अनेक प्रश्न मी मागे काल परवाच सोयाबीनचा प्रश्न उपस्थित केला की आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही। एनसीडीएक्स जी संस्था आहे त्याच्यामध्ये जर सोयाबीन त्यांनी काढलेलं आहे, त्याच्यामध्ये जर सोयाबीन त्यांनी समाविष्ट केलं तर आमच्या शेतकऱ्यांचा आता जो भाव आहे त्याच्यापेक्षा अधिक भाव, म्हणजे त्याच्यामध्ये सौदा बाजार आपण जसं म्हणतो की सौदा केल्यानंतर आपल्या काढणीच्या वेळेस सोयाबीन काढणीच्या वेळेस आपण ठराविक भाव या ठिकाणी ठरवून द्यायचा। म्हणजे आपण शेतकरी जेव्हा सोयाबीन काढतो आणि मार्केटमध्ये नेऊन देजेपर्यंत 1-1.5 महिन्याचा कालावधी राहिला तर काढणीच्या वेळेस जे भाव बुक करतो त्या भावात आपलं सोयाबीन तो पुढचा व्यापारी घेऊ शकतो। असं अनेक प्रश्न या ठिकाणी जिल्ह्याचे आहेत। निश्चितच मी तुम्हाला हमी देतो की आपला खासदार म्हणून आपली सेवा करण्यासाठी रवींद्र चव्हाण कुठेही कमी पडणार नाही। आपल्या
अडी अडचणीला सदैव मी या ठिकाणी तत्पर राहील एवढी या ठिकाणी गवाही देतो। आणि परत एकदा मला खासदार म्हणून आपण निवडून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो। आणि हा स्नेहसंगम कार्यक्रमाला मला इथं येण्याचा योग आला आणि मी माझं भाग्य समजतो की अशा कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आली। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवीन संदेश आपल्या या मुखेड तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जाणार आहे। आणि असेच कार्यक्रम भविष्यात सगळीकडे जर झाले तर मी म्हणल्याप्रमाणे पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, त्यांचा 80% अधिभार या ठिकाणी कमी झाल्यासारखं वाटत नाही। त्याच्यामुळं आपण या ठिकाणी जामनगरीनं जे आदर्श या ठिकाणी निर्माण केला आहे तोच आदर्श पूर्ण जिल्ह्याने राज्याने घ्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। आणि परत एकदा आपण इथं जो माझा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।